नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत असाल अशीच अपेक्षा करते, कारण सगळ्यांच्या कमेंट यायलात बरं का. आणि मी म्हणाल तर मी पण मस्त मजेत आहे. आणि आजच्या दिवसाची सुरुवात इतकी सुंदर झालेली आहे ना. तर आज करायचे धोंडे जेवण सगळ्यांना. मी तर जेवून आले, पण ताईला धोंडे जेवण करायचं आहे. आणि आमच्या ताई 4 आहेत ताई मला, म्हणजे ननंदबाई, पण दोघीच जणी आलेल्या होत्या. तर म्हणलं चला त्यांनाच करावं. आणि आमच्या इकडं ना असं या धोंडे जेवण पण करायचं आणि आईला साडी नेसवायची, काय म्हणतात ना, रिवाज निघाला आहे. असं धोंड्याच्या महिन्यामध्ये आईला साडी नेसवायची किंवा जोडवे घ्यायचे, असं काहीतरी करायचं. तर आमच्या इकडं तर सगळ्यांनीच केलं आहे. मी पण तिकडे गेल्यानंतर आईला साडी घेतली होती. आणि मग इथं ताई पण आल्या तर साडी, म्हणजे आईला लुगडं घेऊन. तर मग म्हटलं चला आपण पण करून घ्यावं आज, कारण धोंड्याचा महिना बघत बघत सगळा संपून गेला. आणि म्हणजे मी तर जेवून आले, पण इकडं करीन म्हणलं तरी पण राहूनच गेलं. तर आज धोंडे जेवण करायचं आहे. ताई आलेल्या आहेत आणि पुरणाचा राडा आहे सगळा स्वयंपाकाचा. तर सगळा स्वयंपाक होत आला आहे, अर्धा निमा झालता. मग लगेच धुवून टाकलं. आता फक्त पोळ्या बाकी येतात. आणि आता सगळ्यांनी एकदा जेवण करायचं आणि नंतर मग जे काही आहे ते म्हणजे आईची ओटी ते भरणं, त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. तर नक्की सगळा व्हिडिओ संपूर्ण पहा. हिरवट दिसायला दोन्ही कड का ग नंतर सगळ्यांनी मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक, निवांत जेवण केले, थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि थोडीशी सजावट केली. आणि मोठ्या ताईला लगेच जायचं होतं, त्या काही राहणार नव्हत्या. तर म्हणलं सगळं म्हणजे करून घ्यावं. तर मग छोटीशी रांगोळी काढली आणि हीच फुलाची थोडी आता आमच्या इकडे सध्या फुलं नाहीत बरं का. एकदा जर पाऊस पडलं का नाही, आमच्या इकडं भरपूर असे फुलं, झेंडूचे म्हणा कोणते पण म्हणा, भरपूर आता फुलं येतात. पण सध्या काही नाही तर फुलं. तर ताईंनी पूजा करून घेतली. ह्या आमच्या छोट्या ताई आहेत. छोट्या ताई आणि मोठ्या ताई आलेल्या होत्या, दोघीजणी आलेल्या नव्हत्या. तर यांनी आणलं होतं लुगडं. आणि मग त्या दोघींनी पण पूजा करून घेतली. आणि त्याचबरोबर इशूनी आणि पिऊने त्यांनी पण माझ्या आईची पूजा करता यावी म्हणून त्यांनी पण केली. ते काय शूट घेतलं नाही. आणि त्याचबरोबर ना आमच्या इकडं म्हणजे कुठं पण ना भाचीला खूप महत्त्व आहे. तर भाचीच्या पाया पण पडावं लागते. तर माझी भाची पण स्वरा होती, तिचे पण मग पाय धुवून घेतले आणि हे केलं. आणि अशा प्रकारे आम्ही आईची ओटी, म्हणजे ताईने आईची ओटी भरली. आणि नंतर मग सगळे लगेच एका दिवसाचंच असते माहेर म्हणा, पण खरंच सगळा आनंद वाटते. आणि अशा भेटीगाठी अधूनमधून घेतल्या पाहिजेत. तसंच मग ताई आलेल्या होत्या, अश्विनी ताई आमच्यात अगोदर आलेल्या होत्या. आणि करू का बंद? नंतर मग ताईला ना चुडे ते बसवले. आणि लगेच ताई मग निघण्याच्या तयारीमध्ये लागल्या. तर बघा मल्हार काही जवळ जात नाही.
आता गेली आत्या. काय काय बघू दे किती दिले तर. दोघी मध्ये 25-25. सकाळी देते मी आणा इकडे चहाच्या टायमाला. पप्पाची झोपच झाली नाही. हाय? झाली का? इकडे बघ. इथं काही लागली बघा. इकडे बघ. इकडे बघ माझ्याकडे. इथं दे. मी बिस्किटच लागले काय. तुझी आई नाहीये ना? नाव काय सांगता सगळं? बाज पडला घेऊन जातो बघ. ए बघा इकडे बघ ना. नाव काय सांगतोस तुझं? मॅडम नाव विचारतात गेल्या गेल्या. आणि आता शाळा चालू झालेल्या आहेत आणि मल्हारला बरेच दिवस झालं म्हणते शाळेत घालावं. आणखीन तर लहान आहे. माझं दोन्ही पण मत होतं की यंदाचं वर्ष राहू द्यावं, पुढच्या वर्षी घालावं. पण असंही मल्हारचं की मी शेताला जात असले का नाही तो महागच येतंय किंवा मला सोडून जास्त राहत नाही आहे. त्याच्यामुळे असं वाटायलं ना शाळेत गेलेला बरा, कारण त्याच्या ते शाळेत जाईल पुन्हा सवय लागेल सोडून राहण्याची. आणि आज खूप आनंदानं असं शाळेत निघालेला होता. मला तर इतका आनंद झालता ना, आणि खरं सांगू का आनंद तितकाच झालता. पण ते गेल्यानंतर मला करमत पण नव्हतं, कारण सारखा सतवते आणि खूप आनंदाने निघाला होता. तर मग तसंच आज मल्हारचा पहिला शाळेचा दिवस होता. आत्याला वाटं लावलं आणि आता दुसरी आत्या पण आज जाणार आहे आणि आज म्हणजे उद्या जाणार आहेत. आणि मग ही स्वरा आहे, तर स्वराच्या नादानं ना ताईच्या मुलगी आहे स्वरा, तर तिच्या नादानं तो पण शाळेमध्ये गेला आणि दोघं पण शाळेत गेले. आता माहीत नाही आज तर स्वराच्या नादानं गेल्यानंतर ती गावाला गेल्यानंतर जाते का नाही की, पण प्रयत्न करू त्या शाळेत जाण्यासाठी आणि जायलाच पाहिजे शाळेमध्ये. मला पण शेताकडे जावं लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.